Welcome friends. Today we are going to take the basic for 1.4, right? So in 1.4 you can see some questions related with the operation of the sets, right? Means operation of the sets means what? When two sets come with each other, then if both are different from each other, then when they come with each other but they have some common elements, then how to solve. Okay, then property, there is one property to solve the sets also, which is related with intersection and union. Okay, so we will see those concepts, those things in this period, right? Okay, so the first thing is intersection of the set. Okay, so what is intersection of the two sets? Means here we want two sets, right? Okay, how? So intersection of two sets म्हणजे नेमकं काय? आता intersection कशाला म्हणायचं? If A and B both are the sets. Okay, suppose A is the set of, okay, मी एक सेट लिहितोय A चा. Okay, याच्यामध्ये मी काय लिहितोय? 5, 10, 15 आणि 50 पर्यंत लिहितोय. क्लियर? Okay, so 5 to 50 लिहिला. Okay, now B is the another set. आता मी हा याच्यात किती एलिमेंट झाले? 10 एलिमेंट्स. ओके, 1 2 3 हे पुढच्या माहितीत आपल्याला 50 पर्यंत, कारण अनलिमिटेड करून मी पुन्हा स्टॉप केले. क्लियर? ओके, आता मी दुसरा सेट कुठला लिहितोय पहा. ओके, 10 20 असं करून 50 पर्यंत जाते. ओके, क्लियर आहे? हे सेट्स कळाले, त्यातले एलिमेंट कळाले असतील. ओके, नो प्रॉब्लेम. सो व्हेन A and B both are different sets. ओके, दोन्ही वेगवेगळे सेट्स म्हणजे सेट A आणि सेट B अशा पद्धतीने, but they have some common elements. Is it right? Okay, because here we can see 10 is here also. After 15 there will be also 20, right? So here is 20. Okay, म्हणजे याच्यात जे नंबर्स आहेत त्याच्यातले काही नंबर्स याच्याकडे आहेत. ठीक आहे, सपोज मी याला काय करतो माहिती का, थोडंसं पुढे घेऊन जातो. म्हणजे मी याला काय करतो, सपोज या ठिकाणी 70 पर्यंत घेतो. क्लियर? 70 पर्यंत घेतलं. आता एलिमेंट्स तुमच्या लक्षात आले असतील, याच्यात कोणते त्याच्यात कोणते ते. क्लियर? ओके, सो आता जर मी याच्यात काय केलं पहा, दोन्ही सेट्स मला वेन डायग्राम न शो करायचे, तर मी कसं करेल बघा. ओके, सपोज दिस इज सेट ए अँड दिस इज सेट बी. क्लियर? ओके, नाव सो 5 10 15. आता इथं कोणते एलिमेंट्स येणार माहिती? इथं दोघांच्या मध्ये इथं जे याच्याकडे पण आहेत आणि याच्याकडे पण आहेत, दॅट इज इंटरसेक्शन सेट. त्यालाच आपल्याला इंटरसेक्शन सेट म्हणायचं. फिनिश. ओके, म्हणजे बघा याच्यात कोण आलाय? 5 आलाय, तो 10 याच्याकडे पण येणार आहे, मग 10 इथे लिहिणार. 15 याच्याकडे आलेला आहे, 20 याच्याकडे पण आहे, 20 आपण लिहिलं. ओके, आता ऍक्च्युली याच्याकडचे सगळेच एलिमेंट जवळपास येणार आहेत, शेवटचे दोन सोडले तर. ओके, 10 झाला 20. नंतर याचा कुठला येणार आहे? 25. पुन्हा 30 याच्याकडे येणार आहे. ओके, पुन्हा याच्याकडे येणार आहे 35, पुन्हा याच्याकडे येणार आहे 40, पुन्हा याच्याकडे येणार आहे 45, याच्याकडे काय येणार आहे? 45, पुन्हा सॉरी 50 विल बी देअर. ओके, पुन्हा इथे येणार आहे 60 आणि 70. क्लियर? आता एक लक्षात घ्या काय झालं याच्यामध्ये. याच्याकडं आणि हे जे एलिमेंट्स 10 20 30 40 50 हे एलिमेंट्स याचे पण आहेत बरं का. हे बी चे एलिमेंट्स आहेत आणि ए चे पण आहेत. म्हणजे जर समजा तुम्हाला एलिमेंट मोजायचं ठरलं तर सगळे एलिमेंट्स किती येणार आहेत हे मोजून आपल्या लक्षात येणार आहे. पण याच्यातले आता फक्त ए चे एलिमेंट जर मोजायचे म्हटलं तर कोण किती येणार बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे झाले ए चे एलिमेंट्स. आता बी चे एलिमेंट्स मोजायचे म्हटलं की पुन्हा 1 2 3 4 5 6 7. लक्षात येते का? म्हणजे हे जे 10 to 50 आहे ते दोघांचंही आहे, हे दोघांचंही आहे. ओके, तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की इंटरसेक्शन म्हणजे काय, जे दोघांकडे पण आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, सो इंटरसेक्शन सेट मीन्स काय बघा. द सेट ऑफ इंटरसेक्शन मीन्स द सेट ऑफ द कॉमन एलिमेंट्स ऑफ टू सेट्स. म्हणजे तुम्हाला जे दोन सेट्स दिलेले आहेत, म्हणजे हा जो आहे इथं जो लिहिलेला आहे तो आहे इंटरसेक्शन सेट. हाऊ टू डिनोट दिस, हाऊ टू रिप्रेझेंट दिस, याला आपल्याला दाखवायचं असेल तर आपण असं दाखवतो ए इंटरसेक्शन बी. याला इंटरसेक्शनचं साइन असं म्हणतात. दिस इज इंटरसेक्शन साइन. आपण ज्याला उलट यू म्हणूया थोडा वेळ. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो जो सेट आहे इंटरसेक्शन सेट दाखवता येतो. म्हणजे दोघांकडे जे एलिमेंट्स आहेत ते जर तुम्हाला शो करायचे असतील तर ते ए इंटरसेक्शन बी ना दाखवतो. ठीक आहे, आता बघा ए इंटरसेक्शन बी लिहिलं काय आणि बी इंटरसेक्शन ए लिहिलं काय, फरक पडेल का?
बी इंटरसेक्शन ए म्हणजे काय, हेच इलिमेंट, आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे सुद्धा तेच इलिमेंट. म्हणजे याचा अर्थ याच्याशी रिलेटेड काही ना काही प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. क्लिअर? ओके, हे लक्षात आलंय का पहा. ओके, इफ यू वॉन्ट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाव वी विल सी द प्रॉपर्टीज ऑन इंटरसेक्शन ऑफ सेट्स. प्रॉपर्टीज याच्याशी रिलेटेड ज्या आहेत ते आपल्याला आता समजून घ्यायचे. आता पहिली प्रॉपर्टी पहा काय आहे. ए इंटरसेक्शन बी हा बी इंटरसेक्शन ए च्या इक्वल असतो का? म्हणजे कसं पहा, म्हणजे आता जसं मी सांगितलं होतं आता जस्ट, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं ए आणि बी चे कॉमन एलिमेंट्स हे बी आणि ए च्या कॉमन एलिमेंट बरोबरच असणार ना. ओके, म्हणजे तुम्ही काय करताय समजा अशा पद्धतीने लिहिता ए बी सी डी आणि ई. हा जो डी आहे तो ए ला पण आहे, त्या ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. मग तुम्ही काय लिहिला, समजा ए इंटरसेक्शन बी लिहिला, काय लिहिणार तुम्ही, डी लिहिणार, बरोबर आहे. आणि बी इंटरसेक्शन ए लिहिला, काय लिहिणार तुम्ही, डी लिहिणार. म्हणजे दोघांचे हे साईड सेम आले म्हणजे दोघं कशी येणार, डेफिनेटली सेम येणार. इट मीन्स ए इंटरसेक्शन बी इज इक्वल विथ बी इंटरसेक्शन ए. कारण इथे फक्त काय झालंय, नावाने आपली जागा बदलली. कॉमन एलिमेंट बदलणार आहेत का, नाही. लक्षात घ्या, म्हणजे इंटरसेक्शन सेट म्हणजे काय थोडक्यात, की आपली आणि आपल्या शेजाऱ्याची एक कुठली तरी भिंत कॉमन असते की नाही. ओके, तो म्हणजे इंटरसेक्शन आहे. मग तो पण म्हणाल ही भिंत आमची आणि आपण पण म्हणणार ही भिंत आमची, दोघांसाठी कॉमन आहे. ठीक आहे, लाईक दिस. हे जे आहे ते दोघांकडे येणार आहे. मग बी इंटरसेक्शन ए म्हटलं काय, ए इंटरसेक्शन बी असलं काय, दोघांसाठी ते सेम येणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी रिलेटेड विथ प्रॉपर्टी ऑन इंटरसेक्शन सेट. राईट, नाउ सेकंड प्रॉपर्टी काय म्हणते पहा आता. इफ ए इज सबसेट ऑफ बी. लक्षात घ्या, ही कन्सेप्ट क्लिअर करा. ही कन्सेप्ट कळाली की ही कळणार आहे तुम्हाला. ओके, काय म्हणते बघा, इफ ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए हा सबसेट आहे बीचा. आपण तसा एक सेट तयार करू. ए कोण दाखवायचं आपल्याला, सबसेट. म्हणजे काय, ए इज इक्वल, ए कमी दाखवायचं आहे. ओके, ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे बी पेक्षा एकडे एलिमेंट कमी दाखवायचे. ठीक आहे, सो 1 2 3 5 7 हे मी एलिमेंट्स लिहिले कोणाचे, ए चे. ठीक आहे, वाटल्यास आपण काय करू, 3च एलिमेंट्स लिहिले मी याच्याकडे. ठीक आहे, आणि बीच्याकडे एलिमेंट दाखवले मी 1 5 3 2 8 9 आले का सगळे एलिमेंट बघायचे. ओके, आता मला सांगा, तुम्ही म्हणू शकता का ए इज सबसेट ऑफ बी. डेफिनेटली, कारण एकडे एलिमेंट कमी आहेत, हा 100% सबसेट आहे. मग काय म्हणते बघा, जर ए हा सबसेट असेल बी चा, तर ए इंटरसेक्शन बी काय येतो बघूयात आपण. ए इंटरसेक्शन बी काय येतो आपण चेक करूयात आपण. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय कळलं ना आपल्याला, की आपल्याला काय करायचं, जे कॉमन एलिमेंट्स आहेत ना दोघांकडे ते लिहायचे. आता दोघांकडे कॉमन एलिमेंट्स कोणते बघा बरं. एक आहे ओके, 2 आहे 2 आहे ओके, 3 आहे ओके. म्हणजे याचा अर्थ कळला, काय आला, सगळा ए सेटच इथं आला. म्हणून इथे दिलंय बघा, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू काय आला, सेट ए आला. पण कंडिशन लक्षात घ्या, व्हेन ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए जर सबसेट असेल बी चा, तर ए इंटरसेक्शन बी काय येतो, जो छोटा सेट आहे ना तो येतो. लक्षात ठेवा, इंटरसेक्शन हा कधीही लहान असतो, कमी असतो. ठीक आहे, म्हणजे ए सबसेट आहे बी चा म्हणून इथे ए आला. आता जर समजा हे असं असतं तर बी जर याचा सबसेट असता म्हणजे बी सबसेट ए असता, तर इथं काय झालं असतं कळलं का, इथं फक्त बी आला असतं. क्लिअर. नाव कम टू द सेकंड. आता इथं काय दिलं पहा, तुम्हाला देताना काय दिलं त्यांना, की ए इंटरसेक्शन बी. इथं डायरेक्ट याचं काय केलं, कॉन्व्हर्स केलं बघा. लक्षात आलं असेल तुमच्या. इथं कसं केलंय, हे इथं घेतलं तर ते आधी घेतलं आणि पुन्हा इकडे आलो तर. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं, ए इंटरसेक्शन बी काय आलाय, बी आलाय. म्हणजे लक्षात घ्या, क्लिअर करा अजून एकदा, मी अजून रिपीट येतो इथं कशामुळे. तर ए हा सबसेट आहे बी चा, ए हा सबसेट आहे बी चा म्हणजे ए छोटा आहे, तोच ए इथे येतोय, तोच ए इथे येतोय. आता इथं काय केलं पहा, ए इंटरसेक्शन बी इथं आलाय, बी इथे म्हणजे बी छोटा आहे, म्हणजे बी इथे येणार, बी सबसेट ऑफ ए. क्लिअर. म्हणजे हे जसं आहे ना त्याचा होय, फक्त तो काय आहे, कॉन्व्हर्स आपण ज्याला म्हणतो जॉमेट्रीमध्ये. आपण ज्यावेळेस जॉमेट्री स्टार्ट करू त्यावेळेस कळेल ते. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे याचं फक्त उलट, ही प्रॉपर्टी याच्या उलटी प्रॉपर्टी ही आहे फक्त. क्लिअर आहे. ओके, आता बघा याच्यात काय म्हटलंय ते क्लिअर करूयात आपण. ए आणि ए इंटरसेक्शन बी काय सांगितलं तुम्हाला, बी सांगितलं. म्हणजे थोडक्यात हे असं आले का, असा एक घेऊयात आपण, असा एक घेऊयात. ओके, आता ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी दिलाय.
म्हणजे दोघांचा जो हे आहे काय म्हणू आपण त्याला इंटरसेक्शन जो आहे तो काय आहे बी आहे. म्हणजे बी आतमध्ये गेला, ये इथं आला. 1 2 3 4 5 6 7 असे घेतले आपल्याला. आता बघा क्लिअर करा. तर जर अशी कंडिशन असेल, इज इट करेक्ट? ही कंडिशन करेक्ट आहे का? बघा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी. ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी मध्ये कॉमन कुठले आहेत? बी चे कॉमन आहे. बी म्हणजे काय? 5 आणि 6. कारण हा 5 आणि 6 हा फक्त बी चा नाही, तो ए चा पण आहे. ठीक आहे, तो फक्त बी चा नाही. आपण फक्त महाराष्ट्राचे नाहीत, आपण देशाचे पण आहेत. कळतंय का? आपण फक्त औरंगाबादचे नाहीत, आपण महाराष्ट्राचे पण आहेत आणि देशाचे पण आहेत. आपण फक्त पुण्याचे नाहीत, पुण्याचे पण आहेत, महाराष्ट्राचे पण आहेत आणि नंतर भारताचे पण आहेत. ठीक आहे, तसं तो हा जो बी आहे, तो बी जो भाग आहे तो फक्त 5 आणि 6 त्याचे आहेत. क्लिअर आहे तो. ठीक आहे, पण हा जो ए ना, तो एचा तो आहे. ठीक आहे, आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे जरी असलो तरी आपण भारतीय आहोत. आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारतं की महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण, तर आपण म्हणतो नाही महाराष्ट्राला कुठं पंतप्रधान आहे. पण महाराष्ट्रात आहोत म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कोणतरी आहे ना देश, आणि देशाचेच पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राचे पंतप्रधान असणार. पण आपण काय म्हणतो, नाही महाराष्ट्राला मुख्यमंत्री असतात. लाईक दिस. ओके, म्हणजे आपल्याला ते असतात पण जनतेला ते असतात. महाराष्ट्र स्टेटसाठी ते नसतात. क्लिअर? ओके, तसं ह्या ए चे 5 आणि 6 एलिमेंट्स आहेत, फक्त बी चे नाहीत. फक्त बी चे जर विचारलं तर तुम्ही मग फक्त याचे असणार, 5 आणि 6 बी चे असणार. पण जर ए चे म्हटलं तर हे 5 आणि 6 तर असणारच, पण हे सगळे असणार. क्लिअर? ओके, आणि तसं जर असेल तर बी काय सांगितलंय? सबसेट आहे याचा. म्हणजे बी छोटा आहे का? छोटा आहे. क्लिअर? याचा फक्त हा उलटा केलेला प्रॉपर्टी आहे. क्लिअर? आता चौथी प्रॉपर्टी पाहूयात आपण काय आहे. इफ ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए. आता क्लिअर करा काय म्हणते. ए इंटरसेक्शन बी हा जो आहे तो कुणाचा सबसेट सांगितलाय तुम्हाला? ए चा सबसेट सांगितलाय. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही इंटरसेक्शन होतंय ते कसं सांगितलंय? ए च्या सबसेटला सांगितलंय. क्लिअर? म्हणजे ए मोठा दाखवलाय. ओके ओके, तर प्रॉपर्टी आपण समजून घेऊयात काय म्हणते त्याआधी. क्लिअर करा. ए इंटरसेक्शन बी. ओके, समजा मी एक सेट काढतो या ठिकाणी, ए आणि बी. ओके, आता बघा ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए म्हणताय. सबसेट ऑफ ए ह्याचा सबसेट आहे हा, म्हणजे याचा अर्थ हा मोठा आहे म्हणून आपण या ठिकाणी ए लिहूया, तिथं बी लिहूया. क्लिअर? आता त्याच्यात एलिमेंट्स आहेत नाहीत आपल्याला काही त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला सांगा, हा ए आहे हा बी आहे, यांचं इंटरसेक्शन म्हणजे सेट बी यायला पाहिजे. क्लिअर आहे? कसा बघा, ए आणि बी यांचा इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणार, आणि ते कोण आहे? बी. म्हणजे इनडायरेक्टली याची व्हॅल्यू काय आहे? बी. आता इथं बी टाकलं तर बघा बरं आपलं इक्वेशन करेक्ट येतं का? बी सबसेट ऑफ ए आहे का? बी हा एचा सबसेट. ओके ना, आता तसंच पुढे या थोडंसं काय म्हटलंय बघा. इफ ए इंटरसेक्शन बी, पुन्हा एकदा तसंच या. कसं काय सांगितलं? ए इंटरसेक्शन बी म्हणजे हा पोर्शन आला. ओके, आता हा पोर्शन इथं आला आणि पुन्हा काय दिलं? इज सबसेट ऑफ बी. तो कुणाचा सबसेट आहे? बीचा. तुम्ही म्हणाल नाही ना सर बी हा याचा सबसेट आहे ना, बट एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो? सबसेट असतो. त्या प्रॉपर्टीनुसार. म्हणजे आपण इथं ती जी फिगर काढली ती इथं काढून क्लिअर करू शकता समजा पुन्हा तुम्हाला कळण्यासाठी. ओके, याला आपण बी म्हटलं आणि याला ए म्हटलं तर आपलं इक्वेशन करेक्ट कसं येतं? कारण ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय आहे बघा बरं. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? बी येतो आणि बी इज सबसेट ऑफ ए. हे स्टेटमेंट करेक्ट आहे याच्यासाठी. तसं पुढे जर गेलो आपण हे जे स्टेटमेंट आहे ते घेऊन, ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय आहे? अगेन बीच आहे. आणि हा जो बी आहे तो सबसेट आहे ना बीचा. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. ओके, अशा पद्धतीने या 4 प्रॉपर्टीज आपण क्लिअर केलेल्या आहेत. तर समजून घ्या. अँड इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ वी विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज डिसजॉइंट सेट. क्लिअर? आता लक्षात घ्या अजून एकदा मी काय म्हणतोय त्या. आपण इंटरसेक्शन सेट म्हटलं का, ही 2 घरं आहेत ना, ही एकमेकांना चिटकून आहेत आणि यांची एक भिंत आहे ती कॉमन आहे. क्लिअर आहे? दोन्ही घरं आहेत जी एकमेकांना कशी आहेत समजा. आपण आता हे घर तुमच्या स्वप्नातलं तुम्ही कसंही काढाल, मी असं काढेल समजा. ठीक आहे, दोघांची एक भिंत कशी आहे? सेम आहे. ठीक आहे, दोघांची एक भिंत कशी आहे? सेम आहे. आता एक लक्षात घ्या की हा जो आहे तो त्याचा इंटरसेक्शन झाला. क्लिअर? पण जर समजा या व्यक्तीने ठरवलं की मला याच्या शेजारी राहायचं नाही, एवढं चिटकून काही मला घर नको, त्याने या ठिकाणी असं घर घेतलं. ठीक, या दोघांचा काही कॉमनचा काही संबंध
नाही. दोज आर कॉल्ड डिसजॉइंट सेट. ओके, मीन्स इफ two sets have no common elements, जर दोन सेट्स मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसेल, समजा आपण यालाच आता लिहूयात असं A-E-I-O-U आणि राहिलेले जे काय तिथे हे झाले समजा काय आपण मजाला म्हणतो आपण वोवेल्स, आणि हेच आपण कॉन्सोनंटचा एक सेट घेतला. किंवा अजून एक आपल्याला मॅथ मध्ये कंटिन्यू येणारा 1 3 5 7 याच्यात काय लिहिले आपण ऑड नंबर्स, आणि पुढे काय लिहिला इव्हन नंबरचा सेट लिहिला. हे दोघं एकमेकांपेक्षा कसं बिलकुल वेगळे आहेत. दोज आर कॉल्ड डिसजॉइंट सेट. म्हणजे तुझं आणि माझं काहीच सेम नाही. असे जे एलिमेंट्स असतात ज्या सेट्स मध्ये, तर ते सेट्स काय म्हटलं जातं त्यांना डिसजॉइंट सेट. म्हणजे नो कॉमन एलिमेंट्स. नो कॉमन एलिमेंट्स. द सेट्स आर कॉल्ड व्हॉट? डिसजॉइंट सेट. म्हणजे जसं वोवेल्स आणि कॉन्सोनंट, इव्हन आणि ऑड नंबर. ठीक आहे, क्लिअर करा हे. ओके, तर अशा सेट्सला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो डिसजॉइंट सेट. म्हणजे ज्यांच्यामध्ये एकही एलिमेंट सेम नाही. ओके, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन डिसजॉइंट सेट, राईट? ओके, नाउ द नेक्स्ट टाइप ऑफ सेट किंवा नेक्स्ट ऑपरेशन काय आहे ते आपल्याला पाहायचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे बघा, समजून काय घ्यायचं की कधी कधी काय होतात, दोन घटक एकत्र येतात. ओके, दोन घटक एकत्र येतात आणि दोन घटक एकत्र आलं की त्यांचा सगळ्यांचा एक सेट होतो. ठीक आहे, आपण युनियन ही कन्सेप्ट कधी वापरतो पहा. युनियन कधी वापरतो? युनियन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त किंवा दोघांपेक्षा जास्त लोक एकत्र आले की त्यांची युनियन होते. आपण बघतो ना, रिक्षा चालकांची युनियन असते, वेगवेगळ्या युनियन आपण नेहमी पाहत असतो, त्यांचा संप मोर्चे वगैरे असतात ना, तर त्यावेळेस आपण युनियन ही कन्सेप्ट लक्षात घेतो. तर युनियन म्हणजे काय की दोन सेट एकत्र आले त्यांची युनियन झाली. पण युनियन होताना एक महत्वाची गोष्ट असते, एकच गोष्ट जर सगळ्यांकडे असेल तर ती सगळ्या कुणा कॅन्सल करून एकच ठेवली जाते. म्हणजे कसं, समजा ए हा सेट लिहिला मी, ज्याच्यामध्ये लिहिलं 1 2 3 4 5. ठीक आहे, हा सेट लिहिला. आणि बी हा एक सेट लिहिला मी. ठीक आहे, याच्यामध्ये मी काय लिहिलंय 5 6 7 8 9. राईट. आता मी काय करतोय बा, ए आणि बी यांची युनियन करायची आहे मला, पण त्यांच्यामध्ये एक कोणता तरी सेट काय आहे, एक कोणता तरी एलिमेंट कॉमन आहे. मग हे दोन वेळेस घ्यायचा का? नाही, कारण आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण सेट्स नावाची कन्सेप्ट सुरू केली होती त्यावेळेस आपण एक गोष्ट महत्वाची घेतली होती की डोंट रिपीट द एलिमेंट इन अ सेट. हे एलिमेंट रिपीट करायचे नाहीत. म्हणजे ए याला युनियनचं साइन म्हणतात बघा, युनियन. ओके, ए युनियन बी इज इक्वल्स टू. आता याच्यात कोणते एलिमेंट लिहिणार हे क्लिअर करा. याच्यात 1 2 3 4 5 लिहिणार, पण याचा 5 पुन्हा घ्यायचा नाही, ऑलरेडी आहे ना. जर त्याच्यात असेल तर पुन्हा याच्याकडून कशाला घ्यायचं? ठीक आहे, म्हणजे पुन्हा येणार कुठून 6 7 8 9. ओके, हा झाला युनियन सेट. युनियन सेट म्हणजे काय, तर ज्यावेळेस दोन सेट एकत्र आपण करतो, व्हेन वी कंबाईन टू सेट्स बट विदाउट टेकिंग कॉमन एलिमेंट ट्वाइस. म्हणजे आपल्याला दोन वेळेस ते एलिमेंट्स घ्यायचे का? नाही, कॉमन एलिमेंट एकदाच घ्यायचा. तर तो जो सेट आहे दॅट इज कॉल्ड युनियन सेट. त्याला आपल्याला युनियन सेट म्हणायचं आहे. क्लिअर आहे? समजा आपण असं लिहिलं, एक सेट हा घेतला, एक सेट हा घेतला, ABCDEFGH असे 8 एलिमेंट आपण घेतले. क्लिअर? आता ज्यावेळेस आपण आता ऍक्च्युली याच्यात एलिमेंट सगळे मोजा किती आहेत बघा. ए चे जर आपण घेतले, याला सेट ए म्हणा, याला सेट बी म्हणा. बी ए चे एलिमेंट्स बघूयात किती आहेत. 1 2 3 4 5. ए चे 5 एलिमेंट आहेत. बी चे एलिमेंट्स बघा, देयर आर ऑल्सो 5 एलिमेंट्स. पण ज्यावेळेस आपण ए युनियन बी करू त्यावेळेस एलिमेंट कमी होणार. का? कारण हा सी आणि डी दोन वेळेस घेतला गेलाय, ए कडे पण आणि बी कडे. पुन्हा तो एकदाच घेतला जाणार. ओके, म्हणजे पुन्हा काय होणार, ए टू एच घेतला जाणार, कारण पुन्हा सी आणि डी डबल होणार नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण युनियन करतो त्यावेळेस जी गोष्ट आधीच ऑलरेडी त्या ह्याच्यात आहे ती पुन्हा घ्यायची नाही. ओके, पहिल्यांदा ती घ्यायची सगळ्यांबरोबर, पण पुन्हा घ्यायची नाही. दिस इज कॉल्ड युनियन सेट. याला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं युनियन सेट. एक लक्षात येतं का बघा, युनियन सेट म्हणजे काय, सगळे ज्यावेळेस दोन सेट एकत्र केले जातात त्यावेळेस त्यांचा सेट जो होतो तो युनियन सेट होतो. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची काय की
डोंट रिपीट द एलिमेंट रिपीट करायचे नाहीत. रिपीट करायचे नाहीत म्हणजे जे कॉमन आहे ते घ्यायचे नाहीत असं नाही. जे कॉमन आहे ते घ्यायचं, फक्त एकदाच घ्यायचा, डबल घ्यायचा नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इथे एकदा घेतलाय ना, 5 एकदा घेतला ना, तुझ्याकडे जो आहे तो एकदा घेतला ना, मग तू कशाला रडतोय, तुझाच आहे समज असा हा. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हे तुझंच आहे असं समज ना. ठीक आहे. ओके. लहान मुलं असतात पहा की जर समजा क्लासमध्ये किंवा एक घरामध्ये जर लहान मुलाला काम सांगितलं तू पटकन हे काम कर बरं, तर ते दोघेही पळत जातात पटकन. दोघेही पटकन पळत जातात. कोणतरी आणून देतो, मग जो पहिल्यांदा देतो ना त्याला वाटतं की मी आणून दिलं नाही, मग तो रडतो. पण तो म्हणतो मला आणायचं होतं, मी आणलं ना, बस. तसं हे. ठीक आहे. म्हणजे हा 5 इथं आला ना, बस. मग हा पण नाराज नाही, हा पण नाराज नाही. हा म्हणेल हा माझा आहे, हा म्हणेल हा माझा आहे, फिनिश. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला काय युनियन सेट ही कन्सेप्ट क्लिअर करायची. ओके. इफ यू वॉन्ट टेक द स्क्रीनशॉट. नाउ द नेक्स्ट थिंग, प्रॉपर्टीज ऑन युनियन ऑफ सेट. ओके. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण इंटरसेक्शन वरच्या प्रॉपर्टी बघितलं, तसं आता युनियन वरच्या बघतोय. सो ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. करेक्ट आहे. ओके. म्हणजे ए आणि बी एकत्र झाला, ए आणि बी एकत्र झाला की बी आणि ए एकत्र झाल्याच आहे. म्हणजे ए आणि बी जेवढं होत आहे तेवढंच बी आणि ए एकत्र आलं तरी होणार. मला वाटत नाही याला जास्त डीप मध्ये जायची गरज आहे. ए युनियन बी, ए आणि बी चे एलिमेंट्स एकत्र केल्यावर जो सेट होतो तोच बी आणि ए चे एलिमेंट्स एकत्र केल्यावर होतो. ओके. सो आता पुढची कन्सेप्ट बघा काय आहे. इफ ए इज सबसेट ऑफ बी, लगेच फिगर काढून घ्यायची. ए हा काय आहे, सबसेट. म्हणजे हा झाला ए इथं. ठीक आहे, ए आणि हा बी झाला. ओके. समजून घेण्यासाठी ए इज सबसेट ऑफ बी. क्लिअर आहे. सबसेट आहे ए कोणाचा, बीचा. देन ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. बघा काय झालंय, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. बरोबर आहे ना, कारण ए आणि बी एकत्र केले की ए चे एलिमेंट्स येणार आणि बी चे पण येणार. मग बी मध्ये ए आहेच की, म्हणजे या ठिकाणी ए चे तर आले. समजा आपण या ठिकाणी काय करूयात, आपण एक हेच घेऊयात, सेटच घेऊयात. समजा या ठिकाणी ए घेतला, इथं बी सी डी असं घेतलं. आता ए युनियन बी म्हणजे कोणते एलिमेंट्स येणार, ए चे एलिमेंट्स कोणते बघा बरं. ए चा ए आहे, मी आता डायरेक्ट इथं युनियन सेट लिहिला इथं. ओके. सो ए लिहिला इथं मी. क्लिअर. आता बघा काय म्हणतोय मी, आता लिहायचे आपल्याला बी चे एलिमेंट. बी मध्ये बी पण येतो, हा सी येतो, हा डी येतो आणि हा ए पण येतो. पण हा ए आपण ऑलरेडी आधी घेतलेला आहे. ठीक आहे. आता मला सांगा ए बी सी डी कोणाचे एलिमेंट आहेत, बी चे एलिमेंट आहेत, म्हणून इथे बी आला. क्लिअर. म्हणजे हे जे आहे हा एलिमेंट अजून क्लिअर करा की हा एलिमेंट एचाच आहे असं नाही, मी महाराष्ट्राचाच आहे असं नाही, मी भारताचा आहे, मी जगाचा सुद्धा आहे. क्लिअर. त्या पद्धतीने हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके. नाव आता हे वाचताना क्लिअर करा की ए इज सबसेट ऑफ, कशाचा सबसेट आहे बघा, ए युनियन बी चा. बरोबर आहे ना. ए हा कशाचा एलिमेंट असणार आहे, 100%. आता हे वाचताना जर तुम्ही असं वाचलं ना, ए सबसेट ए युनियन बी, असं नाही करणार. ते कसं आहे, ए सबसेट ऑफ, हा ए हा सबसेट आहे कोणाचा, ए युनियन बी चा. बरोबर आहे ना. ए आणि बी एकत्र आले हे झालं. तर हा जो आहे ए जो आहे तो सबसेट आहे ना. ए बघा बरं सबसेट आहे काय, त्याच्याकडे ए आहे. म्हणजे हे म्हणजे काय, दोघांचं एकत्रीकरण, मोठा सेट राहणार आहे. आणि हा त्याच्यापेक्षा कमीच आहे ना, कधीतरी कधी पण असो हा कमीच येणार आहे, म्हणजे हा सबसेट असणार आहे त्याचा. सिमिलरली बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी. बी सुद्धा सबसेट आहे कोणाचा, ए युनियन बी चा. क्लिअर आहे. ए युनियन बी याला सेपरेट आणि याला इकडं सेपरेट असं वाचायचं आहे. ठीक आहे. ए हा सबसेट आहे ए युनियन बी चा आणि बी हा सबसेट आहे ए युनियन बी चा. अशा पद्धतीने. आता पुढची कॉन्सेप्ट बघा, ही खूप सोपी आहे. ए युनियन ए डॅश म्हणजे काय, ए युनियन ए डॅश म्हणजे कळलं का. ए म्हणजे काय, समजा सेट ए आणि ए डॅश म्हणजे काय, जे ए मध्ये नाहीत ते, जे ए मध्ये नाहीत ते म्हणजे उरलेले म्हणजे ते जर एकत्र टाकले काय होणार, तुमचा युनियन सेट तयार होणार. म्हणजे सगळ्यात क्लिअर झाले तुमचे सगळे सेट, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स त्याच्यात आले. पुढं ए युनियन ए इज इक्वल्स टू ए आणि ए एकत्र केला काय भेटणार, डबल ए भेटणार नाही, कारण वी कॅनॉट टेक द एलिमेंट्स रिपीट. म्हणून ए युनियन ए बरोबर काय भेटला, ए. म्हणजे ए मध्ये ए मिळवला तरी ए भेटतो आणि ए मध्ये 0 मिळवला तरी एच भेटतो. हे इक्वेशन दोन्ही सेम येतात बघा. ए युनियन ए इज इक्वल्स टू ए युनियन फाय. आठवत आहे, रिक्त संच, रिकाम, एम्प्टी सेट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज समजून घ्यायच्यात फक्त तुम्हाला कशा आहेत, आणि हे वाचताना रीडिंग करताना चुकीचं वाचलं तर तुम्हाला ते कळणार नाही. ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट, जर समजा तुम्हाला वाटत असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि ह्या प्रॉपर्टीज समजण्यासारख्या आहेत, त्यात अवघड असं काही नाही. ओके. सो
we will take the next concept. Okay, now we will see number of elements in a set. म्हणजे एखाद्या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत. सपोज A इज द सेट. A हा सेट आहे 1 3 5 6 हे एलिमेंट्स आहेत A मध्ये. B इज सेट. B मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत पहा. 8 9 10 11 हे एलिमेंट. मला सांगा हे कुठल्या प्रकारचे सेट आले. बोथ हॅव नो कॉमन एलिमेंट. दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही. इट मीन्स दोज आर डिसजॉइंट सेट. त्याचं घर तिकडे माझं घर इकडे अशा पद्धतीने. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट लिहिणं खूप सोपं आहे. कसं डिनोट करतात ते मी तुम्हाला सांगतो. याला खूप इझी मेथडने डिनोट केलं जातं. नंबर ऑफ एलिमेंट नंबर ऑफ सेट ए इज इक्वल्स टू व्हॉट. म्हणजे कसं बघा, नंबर ऑफ ए असे लिहितात. ओके, नंबर ऑफ ए म्हणजे काय आलं कळलं का. द नेम ऑफ द सेट, त्या सेटचं नाव. आणि हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर 1 2 3 4 मीन्स n ऑफ ए इज इक्वल्स टू 4. क्लिअर. पुढचं हा सेट कसा लिहिणार सांगता येईल मग. n ऑफ काय लिहा b. ओके, हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर 1 2 3 4 4 एलिमेंट्स आर देयर. क्लिअर. इज देयर एनी प्रॉब्लेम. नो. आता जर समजा मी या ठिकाणी अजून एक एलिमेंट काय करतो 8च घेतो या ठिकाणी. ओके, तरी सुद्धा एलिमेंट्स बदलतील का. नाही. जरी कॉमन आले तर या सेटचे एलिमेंट्स वेगळे आहेत, याचे वेगळे आहेत. म्हणजे n ऑफ ए तुम्ही 4च लिहिणार. इथं n ऑफ बी तुम्ही 4च लिहिणार. जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे. हे मोजताना कॉमन आहे नाही याच्याशी काही घेणं देणं नाही. ओके, आता मला मांडायचंय काय की नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन सेट अँड इंटरसेक्शन सेट. ओके, आता मला सांगा युनियन ऑफ ए आणि बी काय होणार आहे. ए युनियन बी सांगा काय यायला पाहिजे मला. ए युनियन बी म्हणजे काय. ह्याच्यात आणि ह्याच्यात दोघांकडे असलेले एलिमेंट म्हणजे 1 3 5 8 हे लिहून टाकायचे. ह्याचे पहिलेचे एलिमेंट बिंदास. फक्त रिपीट आलेले पुन्हा हा 8 याच्यात आला मग पुन्हा लिहायचा नाही. इथून स्टार्ट होणार 9 10 11. ओके, आता मोजबर एलिमेंट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7. क्लिअर करा. इथं मात्र 8 होते. ते 8 का होते क्लिअर आहे का. 8 8 मुळेच होत आहे. हे 8 कॉमन आहे ना म्हणून इथं 8 होत आहे. पण आता किती होऊ लागलं 7. मग आता लिहायचं कसं. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल्स टू 7. क्लिअर आहे. म्हणजे लक्षात ठेवा की युनियन मधले एलिमेंट्स क्लिअर करा. युनियन मधले एलिमेंट्स कमी असू शकतात. जर समजा तुम्ही सेट ए आणि सेट बी वेगळे केले तर. म्हणजे वेगळं ऍडिशन केलं. समजा याचं किती आलं 8 आलं, याचं 7च आलं. ओके, सो वी कॅन राईट लाईक दिस. ए युनियन बी कशा पद्धतीने नंबर ऑफ एलिमेंट्स मोजायचे तर n ऑफ ए युनियन बी. n ऑफ ए युनियन बी, n ऑफ ए, n ऑफ बी. नंबर ऑफ n ऑफ म्हणजे नंबर ऑफ. आता आपल्याला इंटरसेक्शन सेट बघायचं. ओके, टेल मी व्हॉट इज इंटरसेक्शन ऑफ ए युनियन बी. सॉरी, ए इंटरसेक्शन बी काय असलं पाहिजे. सॉरी, ए इंटरसेक्शन बी काय असलं पाहिजे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय. फक्त कॉमन एलिमेंट्स. कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत पहा बरं. ओनली 8 इज देअर राईट. म्हणजे इथं काय येणार फक्त हा 8 असा सेट येणार. विच टाइप ऑफ सेट इज दिस. सिंगलटन सेट. गुड. ओके, सो n ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू 1. फिनिश. ओके, तर हे नंबरिंग कसं केलं जातं किंवा हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर, हाऊ टू काउंट अशा पद्धतीने. युनियन असेल तर युनियन, इंटरसेक्शन असेल तर इंटरसेक्शन, सेट असेल तर सेट. ओके, इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव आता याला काय करा व्यवस्थित समजून घेऊन बघा. याच्यातून एक प्रॉपर्टी आपल्याला बाहेर येणार आहे. कसं बघा. समजा मी ए युनियन बी लिहिला म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी किती आले 7 आले राईट. बघा 7 इज इक्वल्स टू. क्लिअर करा मी काय म्हणतोय. हे 8 आणि हा जो 1 आहे तो मायनस केला 1 येतोय. ओके, लक्षात घ्या कसं आलंय. हे 7 कसं येत आहे म्हणजे हे कसं येऊ शकतं तर याच्यातून हे मायनस केलं तर. ओके, क्लिअर करा मी काय म्हणतोय ते. हे कसं येऊ शकतं जर या दोघांच्या ऍडिशन मधून हे सबट्रॅक्ट केलं तर ते येऊ शकतं 7 हे येऊ शकतं. म्हणजे बघा आता 7 म्हणजे काय सांगा. n ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू. हे 8 म्हणजे काय आहे n ऑफ ए आणि n ऑफ बी चं सम. सो वी कॅन राईट n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस काय तर n ऑफ ए इंटरसेक्शन बी. n ऑफ ए इंटरसेक्शन बी. ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आपल्याला. ही प्रॉपर्टी पाठच पाहिजे आपली. हे कसं आलं हे क्लिअर करा. आपण ह्या एक्झाम्पल वरून समजून घेऊ शकतो.
हे 7 कसं आलं माहितीये का, ह्या 8 मधून हे 1 मायनस झाली 7 आलं, आणि प्रत्येक वेळेस घडणार आहे. दिस इज द प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी आपल्याला पाठ करायची. आय थिंक द फर्स्ट क्वेश्चन इज सेम क्वेश्चन इज देअर. फर्स्ट क्वेश्चन तुमचा 1.4 मधला, ठीक आहे. तो ही प्रॉपर्टी तुम्हाला पाठ करायची म्हणजे करायची, आणि कशी आली तेही तुम्हाला मी इथं सांगितलेलं, ठीक आहे. सो n of A union B is equals to n of A plus n of B minus n of A intersection B. आता मला एक सांगा, एक कसा येऊ शकतो, हा एक कसा येऊ शकतो, एक कसा येऊ शकतो, ह्या दोघांचं रिलेशन मांडा. एक कसा येऊ शकतो, जर याच्यातून हा मायनस झाला. बघा तीन गोष्टी आहेत आपल्याकडे, कसं येऊ शकतात. हा 8 कसा येऊ शकतो, तर जर ह्या दोघांचं ऍडिशन झालं तर, ओके. 8 कसा येऊ शकतो, या दोघांचं ऍडिशन झालं तर 8 येऊ शकतो, ठीक आहे. आणि 7 कसा येतो, त्याच्यातून हा मायनस झाला तर 7 येतो. 1 कसा येतो, जर त्याच्यातून हा मायनस झाला. म्हणजे कळलं का तुम्हाला, 1 म्हणजे कोण, n ऑफ A इंटरसेक्शन B कसा येऊ शकतो, तर n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस n ऑफ A युनियन B. ही प्रॉपर्टी झाली. खूप सोपं. कसं झालं बघा, फक्त हे मायनस होतं इकडे आलं, प्लस झालं, हे प्लस होतं तिकडे गेलं, मायनस झालं, काही झालं नाही. फक्त प्रॉपर्टी लक्षात घ्या की कशी आली. क्लिअर, ओके. सो दिस इज बेसिक, आणि नंतर जे आहे ते तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स रिलेटेड कन्सेप्ट आहेत, ओके. सो हे खूप सोपं आहे. फक्त या प्रॉपर्टीज वगैरे समजून घ्या. आपल्याला जे गरजेचे आहेत त्याच्यावर जास्त स्ट्रेस द्या सध्या तरी, ओके. आणि अशा पद्धतीने हे समजून घ्या. असे आणि असेच आणखीन काही व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओ जर आवडला तर, ओके. आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित समजून घ्या, ओके. गुड डे, हॅव अ नाईस डे.